Welcome to my world. हा यामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे. वायच्या आधी इफ देर इज वोवेल बिफोर वाय, देन वाय इज नॉट रिप्लेस्ड विथ IES, and if there is no vowel before I, that time I has to be replaced with IES. वाय असेल तर त्याचा IES होतो, पण केव्हा? ज्या वेळेस वायच्या आधी स्वर नसतो त्यावेळेस. एवढा साधा आणि सोपा नियम आहे, परंतु आपण ते लक्षात ठेवत नाही. त्यामुळे आपल्या एखाद्या वेळेस चुका होतात किंवा चुका होताना आपल्याला जाणवतात. का? कारण की बघा, इथं प्ले आहे, परत इथं सांगतो, इथं वाय आहे, वायला फक्त एस केला, या ट्रायला वाय होतात तर वायचा IES केला. परत एकदा सांगतो, वायच्या आधी जर स्वर असेल तर वायचा IES होत नाही, वायला फक्त एस जोडतात. आणि वायच्या आधी जर स्वर नसेल तर तृतीय पुरुषी एकवचनी सब्जेक्ट असेल, म्हणजे यापैकी अशापैकी काही असेल, तर क्रियापदाला सफिक्स म्हणून, प्रत्यय म्हणून तुम्हाला IES जोडायचा असतो. ओके, आणखी काही उदाहरण बघू आपण. हे बघा, प्रत्येक ठिकाणी आहे ना, या ठिकाणी पण फ्लाय होता, फ्लायचा आपण IES केला, कारण की फ्लाय शब्द कसा आहे, असा. या वायच्या आधी स्वर नाही म्हणून वायचा काय केलं, या ठिकाणी IES केलं. आता परत खाली बघा, ES कुठे वापरायचा असतो? शेवटी बघा ओ आलेला आहे, ओ आलेला आहे, अशा वेळेला सुद्धा आपल्याला ES वापरायचा असतो. म्हणजे ES, IES आणि फक्त एस, एवढ्या गोष्टी आपल्या डोक्यात ठेवायच्या. एक उदाहरण बघू आता आपण आणखी. अ वर्ड करू आपण. अ वर्ड finds, a bird finds its nest. A bird finds its nest. या वाक्यामध्ये बघा फक्त येस वापरलेला. म्हणजे असे काही इंग्लिशमध्ये क्रियापद आहेत ते प्रत्येक ठिकाणी एकच नियम लागू होत नाही. एस, ES आणि IES या तीन पैकी जे योग्य आहे ते त्या त्या क्रियापदावर अवलंबून आहे, त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत. आणखी उदाहरण बघा. ती पाणी पिते, तो मदत करतो. आता बघा, हे दोन वाक्य तृतीय पुरुषी एकवचनी. मग या ठिकाणी ती साठी कोणता शब्द आहे? शी. पिण्यासाठी कोणता शब्द आहे? ड्रिंक. याला येस यूज करायचा, वॉटर. शी ड्रिंक्स वॉटर. ठीक आहे. नंतर दुसरं बघा, या ठिकाणी ही शब्द. आता तृतीय पुरुषी काय आहे परत सांगायची गरज नको, आपण आधी लिहूनच दिलं होतं. ही शीट आणि एकवचनी नाऊन कोणते? ही शीट आणि एकवचनी नाऊन हे तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत किंवा सब्जेक्ट आहे म्हणतो आपण. ही मदत करण्यासाठी कोणता शब्द आहे? हेल्प. त्याला हे जोडायचं, ही हेल्प्स. झालं आहे वाक्य. म्हणजेच काय, हे तुम्हाला विसरायचं नाही येस वापरताना, कारण की ज्यावेळेस सूत्र दिलेलं असते त्यावेळेस त्यामध्ये स्पष्टता नसते, फक्त त्यामध्ये एवढं म्हटलं जाते एस प्लस V1 प्लस ओ. बाकीच्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत की येस कुठे वापरायचं. ठीक आहे. आणखी वाक्य बघू. ते मला प्रश्न विचारतात. हे वाक्य, ते मला प्रश्न विचारतात. बघू, त्यासाठी कोणता इंग्लिशमध्ये शब्द? दे शब्द आहे. मग आपल्याला बघायचं तृतीय पुरुष एकच नाही आहे का? नाही आहे. मग अशा वेळेला येस वापरायचं का? नाही वापरायचं.
कुठे एस वापरायचा? ज्यावेळेस फक्त त्या ठिकाणी तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तरच. दे मग आता विचारण्यासाठी कोणता शब्द आहे? आस्क. कोणाला? मला. दे आस्क मी क्वेश्चन्स. ते मला प्रश्न विचारतात. बघा हे पण क्रियापदच आहे, पण याला आपण एस यूज केला का नाही केला? का? कारण की हे अनेक वचन आहे. म्हणजेच काय? हा जो रूल आहे, धिस रूल इज टू बी फॉलोड ओनली इफ देअर सिंग्युलर थर्ड पर्सन इन द बिगिनिंग और ॲज अ सब्जेक्ट. त्याच वेळेला आपल्याला एसचा रूल फॉलो करायचा आहे. आणि याच ठिकाणी आपलं कन्फ्युजन होते की तृतीय पुरुषी म्हणजे काय? मी, समोरचा व्यक्ती, हे दोन व्यक्ती सोडून जे तिसरं कोणी असते त्याला आपण तृतीय पुरुषी म्हणतो. एकवचनी असल्यास आपल्याला एस वापरायचा. बरं ठीक आहे. आणखी काय उदाहरण बघू आपण? अक्षता पुस्तक उघडते. See that the same formula s plus v1 plus o. It has to be followed by us while translating this sentence into English. S plus v1 plus o. Yes कोण आहे या ठिकाणी? Who is yes here? अक्षता. Therefore अक्षता has been taken here as a subject. आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? What is the first thing that has to be taken into consideration? Whether it is singular or plural. And the name given here or the subject taken here is singular. Therefore तो रूल आपल्या डोक्यामध्ये असला पाहिजे. That rule should be in our mind. कोणता रूल? As a suffix we have to use there es or is. आता या ठिकाणी क्रियापद कोणता आहे? ओपन. उघडणे. ओपन घेतलेला आहे आपण. या ठिकाणी येस आपल्याला यूज करायचं. अक्षता ओपन्स काय? बुक. झालं. दुसरं अस्मिता. अस्मिता इंग्रजी शिकते. आता यामध्ये अस्मिता एकवचने, इट इज सिंग्युलर. आपण आधीच म्हटलं होतं ही, शी, इट आणि एकवचनी नाम यानंतरच आपल्याला क्रियापदाला एस जोडायचा आहे. अस्मिता शिकण्यासाठी कोणता शब्द आहे? लर्न. याला काय जोडायचं? येस इंग्लिश. अस्मिता लर्न्स इंग्लिश. ठीक आहे. एकदा तुम्हाला सवय लागली, ॲज वी नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकदा याचा सराव केला तुम्ही की कधीही तुम्हाला बोलताना प्रॉब्लेम येणार नाही, मला लिहिताना येणार नाही. आणखी वाक्य बघू आपण काय? तो मला ढकलतो. तो मला ढकलतो. तो साठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? ही आहे. हा तृतीय पुरुष एकवचन आहे, म्हणजे आपण याला कुठेतरी आपल्याला क्रियापदाला एस वापरायचं आहे. ढकलण्यासाठी कोणता शब्द आहे? पुश आहे. पुश आहे म्हणून ईएस घ्यायचा. ही पुशेश मी. झालं ओके. आता आपण बघा हे थोडे क्रियापदाचा विचार केला की आपल्याला सरावाने कळते की ईएस कुठे वापरायचा, आयएस कुठे वापरायचा. या ठिकाणी ईएस घेतला म्हणजेच काय? क्रियापदाच्या शेवटी एच असेल, एच ओ असेल. आधी गोचं बघ वाक्य केलं त्यावेळेस सुद्धा आपण ईएस वापरलं होतं. एच असेल आणि ओ असेल अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? क्रियापदाला ईएस वापरायचं आहे. किंवा शेवटी एस बघा एच एस ओ हे असे जर शब्द असतील क्रियापदाच्या शेवटी तर आपल्याला काय त्याला वापरायचा? ईएस वापरायचा. आता हे कसं घेऊ?
तो परीक्षा पास होतो. तो परीक्षा पास होतो. बघ, तो साठी इंग्लिशमध्ये शब्द ही. पास होण्यासाठी कोणता आहे? पास. आता या ठिकाणी एस लागलेला आहे या नियमानुसार, मग काय? ES. ही पासेस द एक्झाम. झालं. दुसरं घेऊ. कार रस्त्यावर धावते. कार रस्त्यावर धावते. आता खालचं वाक्य आपण वरती ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करू. कार रस्त्यावर धावते. कारसाठी कार शब्द घेऊ आपण. अ कार एक घेऊ, कारण की एक वचन आहे म्हणून एक घेऊ आपण. अ कार रस्त्यावर धावते. धावण्यासाठी कोणता शब्द आहे? रन. याला आपण एक जोडायचा. कार रन्स ऑन द रोड. कार रन्स ऑन द रोड. या ठिकाणी एस वापरला आपण. नंतर शिक्षक आम्हाला इंग्रजी शिकवतात. शिक्षक आम्हाला इंग्रजी शिकवतात. शिक्षकसाठी शब्द टीचर. तुम्ही अ टीचर घेतलं तरी चालते किंवा टीचर घेतलं तरी चालते. जसं या ठिकाणी आपण अ कार घेतलं, मग अ टीचर म्हटलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही त्याला. पण या ठिकाणी आपल्याला कळतेच हे एक क्वेश्चन आहे का अनेक क्वेश्चन आहे. आपण या ठिकाणी आर्टिकल म्हणून ए जरी नाही घेतला पण याला येस नाही याचा अर्थ हे एक क्वेश्चन आहे, म्हणून आपण टीचर घेतलं. टीचरच्या नंतर शिकवण्यासाठी कोणता शब्द आहे? टीच. या नियमानुसार येच आहे म्हणजे आपण काय घ्यायचा? ES घ्यायचा. टीचर टीचर्स. काय? इंग्रजी किंवा आम्हाला दोन्ही काय घेतलं तरी चालते आधी, म्हणून आपण या ठिकाणी टीचर्स अस इंग्लिश. टीचर टीचर्स अस इंग्लिश. म्हणजे अशा प्रकारे आपण ESचा किंवा ISचा वापर करू शकतो. दुसरे घेऊ. तो वाचण्याचा प्रयत्न करतो. इथं पुस्तक लिहिलं तर चाललं असतं, पण ठीक आहे, इथे लिहू. तो पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो. तो साठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? ही. प्रयत्न करण्यासाठी कोणता आहे? ट्राय. शेवटी वा आहे म्हणून काय करायचं? IS करायचं. ही ट्राईज टू रीड बुक. ही ट्राईज टू रीड बुक म्हणजे ES झालं. या ठिकाणी IS केला आपण. हे आपल्याला फक्त डोक्यात ठेवायचं, कारण की हे जर वापरलं नाही तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा योग्यरित्या वापर होणार नाही. ओके, आता शेवटचा भाग बघू आपण. मीन्स हाऊ टू फ्रेम WH टाइप क्वेश्चन्स टेकिंग सिंपल प्रेझेंट टेन्स इनटू कन्सिडरेशन. साध्या वर्तमान काळाचे प्रश्नार्थक वाक्य कसे होतात हे बघू आपण. एक साधा वाक्य घेऊ आपण. ती गीत गाते. ती गीत गाते. आता याचा आधी आपण ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करू. वी विल ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इनटू इंग्लिश फर्स्ट. ती साठी कोणता शब्द आहे? शी आहे. गाण्यासाठी कोणता शब्द आहे? सिंग. तृतीय पुरुष एकवचनी म्हणून आपण या ठिकाणी त्याला येस वापरलाय. शी सिंग्स अ सॉन्ग. ओके, नाउ इट इज सिंपल सेंटेन्स. हे साधं वाक्य आहे, साध्याप्रमाणे आपण केलं. आता आपल्याला काय करायचं आहे? विथ द हेल्प ऑफ दिस सेंटेन्स वी हॅव टू फ्रेम सम WH टाइप क्वेश्चन्स सो दॅट वी विल अंडरस्टँड हाऊ टू यूज ES और IS. हे आपल्याला कसे वापरायचे हे यानंतर कळेल. किंवा व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ES IS ऑफ थर्ड पर्सन. याचं काय महत्व असते व्हाईल मेकिंग और व्हाईल फ्रेमिंग WH टाइप क्वेश्चन्स. वी हॅव टू लर्न दिस अँड इट इज सो इझी if you pay attention carefully that time or if you look at this board carefully you will understand everything. आता बघू आपण. ती गीत गाते. आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. ती
केव्हा गीत गाते क्वेश्चन मार्क. सीधा आपल्याला हे असं वाक्य सहज करता येते. सूत्र माहिती असते एस प्लस वन प्लस ऑब्जेक्ट. विथ द हेल्प ऑफ बाय मीन्स ऑफ दिस फॉर्म्युला वी ट्रान्सलेट सच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इंटू इंग्लिश अँड इट बिकम्स व्हेरी इझी फॉर अस. ते आपल्यासाठी सोपं बनते. बट वेन एव्हर देअर इज अ चान्स टू फ्रेम सच ए सेंटेन्सेस इंटू डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन्स दॅट टाइम वी गेट डिफिकल्टीज. पण प्रश्नार्थक वाक्य करणं अगदी सोपं आहे. जर तुम्हाला साधं वाक्य आलं तर प्रश्नार्थक सहज करता येते. बघू कसं. कधी आपण डब्ल्यूएच टाइप शब्द जो असतो, प्रश्न निर्माण करणारा जो शब्द असतो, दॅट वर्ड वी टेक इन द बिगिनिंग. आता केव्हासाठी कोणता शब्द आहे मग? फेन. तर फेन घेतला. फेनच्या नंतर जर एखादं वाक्य आहे आणि त्यामध्ये करता आहे तर फेनच्या नंतर आपल्याला सिंपल प्रेझेंटेशनमध्ये डू किंवा डज वापरतात. डू किंवा डज. साध्या वाक्यात सध्या विचार करणं सुरू आहे. We are thinking about simple present tense only. Therefore, after WH word, there should be does or do. Do किंवा does. या दोन पैकी आपल्याला प्रश्नार्थक शब्दांतर घ्यायचे असतात. आता आपण आधी हे वाक्य बघायचं. हेच वाक्य या ठिकाणी येस लागलेलं आहे म्हणजे काय घ्यायचं? डज. डज नंतर आपल्याला हे शब्द घ्यायचा शी. फेन डज शी. आणि बाकी जसं तसं येस काढून टाकायचं कारण या ठिकाणी डज घेतलेला आहे आपण. फेन डज शी सिंग अ सॉन्ग. झालं प्रश्नार्थक वाक्य. फेन डज शी सिंग अ सॉन्ग. थोडक्यात आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? डज केव्हा घ्यायचा आणि कुठे घ्यायचा. तर कुठे घ्यायचा? डब्ल्यू शब्दाच्या नंतर घ्यायचा. आणि कधी घ्यायचा? जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर. Once again, I am telling you that we are talking about simple present tense only. फक्त साध्या वर्तमान काळाविषयी विचार करायचा आहे आपल्याला, कारण की याच्यामध्ये जास्त चुका होतात म्हणून. दुसरं वाक्य बघू आपण. मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचतो. मी दिलेलं आहे तर मी हे तृतीय पुरुषी नाही. मग त्यामुळे या ठिकाणी आपल्याला याचा विचार करायची गरज नाही. मग आधी आपण साधं वाक्य करू. आय क्रियापद आय रीड अ बुक. मी एक पुस्तक वाचतो असा याचा अर्थ होईल. आता आपल्याला याचे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन तयार करायचं आहे की मी पुस्तक कोठे वाचतो. मी पुस्तक कोठे वाचतो याच नियमानुसार करायचं आपल्याला. कोठेसाठी कोणता शब्द आहे? वेअर. वेअर. आता बघा आपण या ठिकाणी डज घेतला. आपल्याला काय सांगितलंय? सिंपल प्रेझेंट मध्ये डू किंवा डज घेतात. या ठिकाणी डज घ्यायचा किंवा डू घ्यायचा याला कोण ठरवणार आहे? हा शब्द दिलेला. मग हे तृतीय पुरुषी नाही म्हणून काय घ्यायचं? डू. नंतर आय वेअर डू आय रीड अ बुक. बाकी जसं तसं. वेअर डू आय रीड अ बुक. चला ओके. म्हणजे एकंदरीत बाय अँड लार्ज व्हॉट इज इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट इज दॅट वी शुड नो व्हॉट इज सिंग्युलर थर्ड पर्सन. सिंग्युलर थर्ड पर्सन कोण आहेत? म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता किंवा सब्जेक्ट कशाला म्हणतात हे पाहायचं आपल्याला. म्हणजे समजायला पाहिजे तरच हे वाक्य आपल्याला योग्यरित्या वापरता येते. डू डजचा उपयोग कसा करायचा हे आपण आधीही पाहिलं होतं. पहिला एक तास आपण त्या स्पेशल त्यावरच घेतलेला आहे की डू आणि डज कुठे वापरायचा. डू डज आणि डी. परंतु सिंपल प्रेझेंटमध्ये आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. तृतीय पुरुषी एकवचनी परत परत रिपीट हेच करताय. का करताय मी? कारण की ते आपल्या डोक्यातून कधी विसरून नाही पाहिजे आपण. सो दॅट वी शुड नॉट फॉरगेट दॅट. बरोबर. इफ देअर इज सिंग्युलर थर्ड पर्सन ॲज अ सब्जेक्ट टेकन इन द सेंटेन्स दॅट टाइम वी मस्ट understand one thing that we have to use es, ies or yes as a suffix to the verbs. दिलेल्या क्रियापदाला आपल्याला यापैकी काहीतरी वापरायचं आहे. लास्ट एक्झाम्पल घेऊ आणि थांबू आपण. he, she, it,
आणि नाउन सिंग्युलर, ही शी इट आणि नाउन सिंग्युलर, म्हणजे नाउन कोणती तर सिंग्युलर. या सगळ्याच्या नंतर आपल्याला क्रियापदाला एस, ईएस आणि आयएस वापरायचे आहेत. हे आपल्या कुठेतरी डोक्यात ठेवायचं. इट इज इन सिंपल प्रेझेंट टेन्स ओनली. वन्स अगेन आय एम टेलिंग यू दॅट. हे फक्त सिंपल प्रेझेंटसाठीच आहेत. म्हणून एक वाक्य, फक्त एकच वाक्य, या 1, 2, 3 आणि 4 पैकी एक उदाहरण घेऊ आपण. ती पत्र पाठवण्यासाठी लिहिते. बघ, ती पत्र पाठवण्यासाठी लिहिते. हे करायचं आपल्याला. तीसाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे? शी. यानंतर आपल्याला क्रियापदाला एस, ईएस आणि आयएस वापरायचे आहे. त्याआधी आपण हे बघायचं की क्रियापद कोणतं आहे. पत्र पाठवण्यासाठी लिहिते, लिहिण्यासाठी कोणता शब्द आहे? राईट. राईट, त्याला काय जोडायचा? येस. राईट अ लेटर टू सेंड. शी राइट्स अ लेटर टू सेंड. In this way, we discuss this topic today, and I think that most of the important things might have been understood by you. तरी सुद्धा काही कोणतेही प्रॉब्लेम असले तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. आय विल ट्राय माय बेस्ट टू सॉल्व दोज प्रॉब्लेम्स. थँक्यू.